महिलांनी हा निषेध मोर्चा केलेला आहे, निदर्शनं निषेधाची त्याच्यासाठीच केलेली आहे। आज महिला सगळ्या ठिकाणी पुढे आहे। ह्यांना 33% आरक्षण द्यायला काय होत आहे? का आमच्या महिलांच्या हक्काचं आरक्षण का देत नाहीये? त्यांनी दिलंच पाहिजे। काँग्रेसच्या विरोधात तुम्ही घोषणाबाजी करताय? हो, काँग्रेसनेच त्या बिलाला विरोध केलेला आहे ना। काँग्रेसलाच महिला पुढे आलेला नकोय, सगळ्यांनीच केलेलं। कायच्या विरोधात आंदोलन करताय तुम्ही, मात्र काँग्रेसकडून सांगितलं जात होतं की जर बिल पास झालं तर अनेक राज्यांवर जे आहे ते अन्याय होणार आहे, जागा वाटण्यात लोकसंख्येनुसार तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अन्याय होणार नव्हता। असं जर का अन्याय होणार आहे असं गांधीजींनी तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी तेव्हा सांगितलं, तेव्हा अमित भाई शहांनी सांगितलं तुम्ही मला तास द्या, 1 तासाची मुदत द्या, मी त्याच्यात अमेंडमेंट करून तुम्हाला हवी त्याप्रमाणे नारी शक्तीचं विधेयक देतो। त्याप्रमाणे जर का ते ओके नाहीच म्हणले, कारण की त्यांना नाही हाच त्यांचा अजेंडा होता, त्यामुळे ते नारी शक्तीच्या अपोजिट आहेतच। आणि याबद्दल मी तुम्हाला आणखीन एक उदाहरणासहित सांगू शकते की प्रियंका गांधींनी जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये दिसून येतं की त्या किती महिला विरोधी आहेत। त्याचं कारण आहे, आपण जर ती प्रेस बघितली तर त्याच्यामध्ये म्हणतात ते की आम्ही सुद्धा नारी शक्तीचा सन्मान करतो। आम्ही यूपीमध्ये आम्ही 40 महिला दिल्या आणि 40पैकी 2 आल्या, त्यात काही असं म्हणत त्यांना हसू फुटलं। ही इतकी निंदनीय गोष्ट आहे की एक महिला असून स्वतःच्या पार्टीमधल्या महिलांना सुद्धा त्यांनी तेवढी किंमत किंवा तेवढं हे दिलं नाही। त्यामुळे हे सरकार कसं नारीच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे। भाजपसाठी हा बिल एवढा महत्त्वाचा होता तर 2023लाच हा बिल पास झाला होता, तेव्हा का लागू केला नाही असा प्रश्न विरोधक करतात। मला असं वाटतंय पत्रकार बंधू तुम्ही सगळे ज्ञानी आहात, देवेंद्रजींनी याच्याबद्दल खूप क्लिअर शब्दात सांगितलेलं आहे की हे अमेंडमेंट जे होतं ते आपण 23मध्ये जर का अमेंडमेंट केलं असतं तर त्याच्यापूर्वीची जी गोष्ट आहे डिलिमिटेशन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी सेन्सेस हे सगळे त्याच्यावर डिपेंड होते। त्यामुळे आत्ताची जी करेक्ट वेळ होती ती आत्ता जर का तुम्ही केलं तर त्याप्रमाणे जनगणना आणि पुढच्या सगळ्या गोष्टी होत्या। त्यामुळे हे सगळे एकत्रित विषय आहेत, ते एकत्रित व्हायला पाहिजे। त्यामुळे हा ॲक्ट हा नारी शक्तीच्या बरोबर आहे आणि हा कायदा झाला तर आमच्यासारख्या महिलांवर अन्याय होणार नाही। मी एक SC प्रवर्गातनं येणारी महिला आहे। या बिलामध्ये 13%हून जास्त महिला SC येणार होत्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर याचा परिणाम होतोय। त्यामुळे हे याच्यावर विचार करावा विरोधकांनी। या सगळ्या गोष्टी होत असतात।